नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये। काल रात्री ॲक्च्युली खूप लेट झाला आम्हाला यायला, थकलो पण होतो। जवळजवळ 32-34 तास ट्रॅव्हल करून आम्ही आलो पानिपतला राहायला। पानिपतला स्टे केला आम्ही काल, थकून ॲक्च्युली चंदीगडला स्टे करायचा होता पण थकलेलो होतो, झोप पण आली होती, मग पानिपतला स्टे केला। आणि आता सकाळचे वाजलेत 11, आता रेडी झालो आहोत। आता पुढचा स्टे असणार आमचा मनाली, तर भेटूया त्याला पुढे। कसं हॉटेल तुम्हाला दाखवतो, आमचं हॉटेल रूम आहे, पसारा पूर्ण। तर निघायची तयारी, बॅगा वगैरे टाकतो गाडीत आणि बॅगा वगैरे टाकून मग आम्ही निघणार मनालीसाठी। आता बॅगी वगैरे सेट झाल्या आमच्या, आता आम्ही निघालो। आजचा एकदम फायनल डेस्टिनेशन असेल मनाली। मनालीला जाताना आम्हाला काहीतरी 8 तास लागणार आहेत, कारण की रस्ता तिथं जरा लँडस्लाईड झाली होती ना, तर रस्ता खराब आहे। खराब म्हणजे रस्ता वाहून गेलेला आहे, जे फ्लड आला होता मध्ये त्याच्यामुळे। तर बघूया किती वेळात पोहोचते मनालीला। आमचा ब्रेकफास्टचा पत्ता नाही, वाजलेच 11:15। तर आता हेच काल मितने आणलेलं शेंगदाण्याची पोळी हे खाऊन। आता आम्ही पानिपतवरून निघालो होतो, अंबाला क्रॉस करून चंदीगड पण अर्धा फिरलो, तेव्हा आम्हाला एक नॉनव्हेज हॉटेल भेटला। त्यामुळे इथं नॉनव्हेज खातोय आम्ही, कंटाळलो, ब्रेकफास्ट पण केला नाही। तेव्हापासून असंच फिरतो तेव्हा एक भेटला आहे नॉनव्हेज हॉटेल, तेव्हा खायला ब्रेकफास्ट न करता खातो डायरेक्ट लंच घेतो। हे आहे आमचा इथं जेव्हा भाई दिखा ना जरा, हे कोणता बिर्याणी आहे? मुरादाबादी बिर्याणी। अजून काय कर, हे हैदराबादी। फुल स्टॉक आहेत आमच्याकडे, कालपासून आम्ही फिरतोय बघायला। वगैरे बंद आहे का? ठीक आहे। जस्ट जेवण वगैरे निघालो आम्ही, ब्रेकफास्ट तर केला नव्हता, डायरेक्ट जेवलो आणि आता निघालो मनालीसाठी। आता फायनल डेस्टिनेशन असं आमचा आजचा मनालीला होल्ड असणार आहे। आणि चेतन काय बोलत तुला? कैसे हो गाइस? तो ये बहुत खाता रहता है। तू लगेच तुला खावायला पाहिजे का रे? हा हो, खाना कधी पाहिजे, अर्धा दे ना भाई, जरासं दे। काय तू यार, आता यान काय मोजमाप काय करतो? दे तुला कमी ना? अरे कमी तर कमी दे बाबा, दे यार। तुम्ही पण ना, तुला जाम घे बाबा, घे खा तू। आणि जरा जाडजूड, आता जाडजूड काय व्हायची जाडजूड तसा। जायची आवश्यकता नाही, चंदीगड मध्ये वॉटर क्रॉसिंग पहिले एकदम तगडी वॉटर क्रॉसिंग आहे। पूर्ण फ्लड आली होती, तोच रस्ता वाहून गेला रस्ता। जय बजरंग बली, जय श्री राम। देवभूमि हिमाचल में आपका स्वागत है। थैंक यू देवभूमि हिमाचल हमारे स्वागत के लिए। आता ही जस्ट समोर आमच्या लँडस्लाईड झालेली आहे, पूर्ण डोंगर खचलाय बघा। चंदीगडवरनं तो जेवून निघाला होतो आम्ही, तो आता मंडीच्या एक 5-10 किलोमीटर आधी हा माउंटेन व्ह्यू आहे। या व्ह्यू सोबत नाश्ता करायला, नाश्ता म्हणजे एक स्नॅक्स, चहा कॉफी वगैरे। आणि आमची कॉफी नेहमीप्रमाणे घरातूनच, इथून फक्त दूध घ्यायचं आणि योगेश दाची कॉफी स्पेशल फ्रॉम इटली, कांदा वडा इडली। ड्रोन शॉटचा प्रिपरेशन आमचा विथ कॉफी, ड्रोनचा फर्स्ट शॉट आम्ही विसरलो होतो, आम्ही ड्रोन घेऊन आलो म्हणून। होममेड कॉफी
होममेड नाही, विकत आणलेले आहे. तर ग्लास दे ना. ग्लास दे ना, एक ग्लास दे. ग्लास नाही ना. सांग ना का पेट. मागे ड्रोन शॉट वगैरे बघितला असेल तुम्ही. कॉफी पिली, ड्रोन शॉट वगैरे, ड्रोन वगैरे उडवला इथं. चांगला सिनिक व्ह्यू होता. आणि आता फायनली आम्ही आता चाललोय मनाली. खूप दिवस आपण न्यूज ज्या बघत होतो लँडस्लाईड झालेल्या आहेत, ही ती झाली लँडस्लाईड. पूर्ण लँडस्लाईड पूर्ण लँडस्लाईड आहे. रस्ता पूर्ण खचून गेला होता रस्ता. आपण किती मोठं डोंगर जस्ट आता हा असं वाटतं यातच बनवलेलं आहे वॉल. रस्ता पण बनवायचं काम चालू होतं. कसला डगर आहे बघ. बा पूर्ण लँडस्लाईड वर परत बघा. पूर्ण खाली आलं डोंगर सगळं. इथं अशी वन साईड ट्रॅफिक थांबवतात आणि वन साईड सोडतात. इथं हा पूर्ण डोंगर आहे ना, हा जो डोंगर दिसतो तुम्हाला, हा डोंगर पूर्ण खाली आला आहे. त्यामुळे पाण्याचं प्रेशर पण तुम्ही बघू शकता, किती फास्ट स्पीडमध्ये पाणी वाहत आहे. आवाज पण तुम्हाला येत आहे पाण्याचा. काय खतरनाक लँडस्लाईड आहे यार. पूर्ण अख्खा डोंगरच्या डोंगर खचून खाली आले. माझ्या मागे बघू शकता खूप ट्रॅफिक आहे. आणि या ट्रॅफिकमध्ये आम्हाला इकडची हिमाचली भाऊ आहे, यांनी आम्हाला हे ॲपल दिलं खायला. बाय, थँक्यू. भूक लागल्या. तर वाजले 10:30. खूप लांब आहे, 27 किलोमीटर बाकी आहे. पण ही ट्रॅफिक आहे त्यामुळे गाड्या चालत नाही जागत्या. आमची गाडी इकडे पुढे आहे खूप, 1-2 किलोमीटर पुढे. आम्ही चालत आलो आहे. हा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे इथे. आम्ही चालत ही गाडी ही दिसतं ना, इथे आमची गाडी उभी आहे. आणि आम्ही चालत इथपर्यंत आलो आहे. बघतो कुठेपर्यंत ट्रॅफिक आहे, त्याप्रमाणे मग करायला. इकडं आम्ही जबरदस्ती ट्रॅफिक थांबून आता गाड्या काढतो आम्ही, कारण की पूर्ण पॅक आहे. आता वरपर्यंत 1-2 किलोमीटर आधी आम्ही चालत आलो आहे. आणि इथं आता गाड्या थांबवल्यात आणि इथून आम्ही आता आमच्या गाड्यावरती येतील. फायनली आम्ही गाड्या थांबवल्या इथे आणि आता या गाड्या चालू झालेल्या आहेत. नाहीतर आम्हाला पण सकाळ पहाटेपर्यंत इथं थांबायला लागणार होता, एवढी ट्रॅफिक आहे. असे रस्ते आहेत इकडे बघा. हॅलो हायवेला रात्री वाजलेत 12. हे आमचं चाललंय ऑफ रोडिंग. पूर्ण हाहाकार मचवला होता या नदीने. हा पूर्ण सगळा वाहून नेला होता बघा, जेवढा तुम्हाला दिसतो तिकडे. इथे आहे का टॉर्च मार. हा पूर्ण वाहून नेला. या ब्रिजवरून आता, हा केबल ब्रिजवरून आम्ही गाडी घेऊन चाललोय. हा जो ब्रिज आहे यातून आमची गाडी येते. हा बघा, असं एकदम कट टू कट गाडी झाली, एवढाच ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देतोय. आणि जस्ट कंटाळून ट्रॅफिक वगैरे कंटाळून आम्ही जस्ट पोहोचलो. आता हा ट्रुबेल हॉटेल आहे. मागच्या वेळी हॉटेलमध्ये राहिलो होतो आम्ही, त्यामुळे पहिला त्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्ही पोहोचले म्हणून. तर आता हॉटेल वगैरे बुक होतं, त्याच्यामुळे काही त्रास नाही आला हॉटेल शोधायला. तर आता या ब्लॉगला इथेच एंड करतो. आता जेवण बघायला गेले ते मित्र, जेवण भेटते की नाही भेटते ते पण माहिती नाही. तर घरातून आणि चटणी खायला लागेल. तर मग या ब्लॉगला इथेच एंड करतो. चला भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग पूर्ण आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.